त्याच्या वेळी मुलं शाळेत गेल्यावर ना लगेचच पावसाने सुद्धा हजेरी लावलेली होती. आता हा परतीचा पाऊस म्हटल्यावर येणं-जाणं हे चालूच असणार. आता रिदू 12:30ला येतो आणि स्मितू 3ला. तर सगळे जे काही सकाळचे कामं आहेत ते आटोपले आणि आता बराच माझ्याजवळ 1 तास बाकी होता रिदू यायसाठी. म्हणून म्हटलं चला पटकन हे डब्बेही वरच्यावर क्लीन करून घेते आणि त्याच्यामध्ये जो काही आणलेला कालचा किराणा होता तोही भरून घेते. कारण की मुलं नसताना हे काम करण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते, कारण ते पटकन होऊन जाते. त्यानंतरनं म्हटलं आता गणपती बाप्पा उठायला 1-2च दिवस बाकी आहे, तर आपलं जे काही मोदक वगैरे बनवायचे होते तेही बनवून घेते. तर पुरण वगैरे मी मगाशीच लावून घेतलेलं होतं. चालता बोलता पुरण झालेलं होतं आणि त्यानंतरनं मोदकसुद्धा बनवले होते. आणि आमचा घरचा उंदीर मामानं वासावर लवकरच येतो. तो येऊन बघत होता की मम्मी झाले का? कारण त्याला कुठलंही काही वस्तू नवीन बनवली ना ती जास्तच आवडते. त्यामुळे त्याचं चालूच असते लुडबुड. त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे ठेवून दिला आणि आजचा दिवस हा असाच संपला. चला बाय.